या घडीची महत्त्वाची बातमी आहे। बिहार भवनावरून मनसे विरुद्ध परप्रांतीय वाद पुन्हा पेटणार असल्याचं म्हटलं जात आहे। महाराष्ट्र कोणाच्याही बापाचं नाहीये असं बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं वक्तव्य आहे। मुंबईत बिहार भवन बांधलं जाणारच असं देखील चौधरी म्हणताय। ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं। किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा? नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। किसी की ताकत नहीं है कि रोक दे। कोणाची ताकद नाहीये रोखून दाखवायला असं वक्तव्य चौधरी यांनी केलेलं आहे। बिहार भवन महाराष्ट्रात उभं राहणार आहे। 30 मजल्यांचं असं हे बिहार भवन असेल आणि यावरून आता मनसे विरुद्ध परप्रांतीय हा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचं म्हटलं जात आहे। मुंबईत हे बिहार भवन उभं राहील असंही माहिती मिळतेय। मुंबईत हे बिहार भवन बांधलं जाणार आहे, ज्यावर मनसेनं आक्षेप घेतलाय। बिहारी माणूस इथं पोट भरायला येतो, बिहारीवर टीका कशाला करता? इथल्या तरुणांमध्ये नोकऱ्या करण्याची मानसिकता नाही असं मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य आहे। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेती नोकरीचा, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। काम काय नाही, मग कोण म्हणतं काम नाहीये? काम करण्याची मानसिकता ठेवा, चोरीपासून शरण ठेवायची माणसाने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।